या रावेत परिसरामध्ये हे जे सेलेस्टाईल नावाचं उपकेंद्र आहे, या उपकेंद्रामध्ये जे येणारे 2 इनकमर आहेत, ते इनकमर हे पाण्याखाली होते. त्याची आर्मी पाण्याखाली गेल्यामुळं जे फॉल्ट काढणं थोडं जरा अवघड झालं होतं आणि आम्ही तो रात्रंदिवस मेहनत करून आम्ही तो फॉल्ट काढून आमची इनकमर स्टँड केले, सर्व फिडर चालू केले. परंतु काही सोसायट्यामध्ये वॉटर लॉगिंग झाल्यामुळं, काही रोडवर पाणी साचल्यामुळं ते जे पाण्याखालचे केबल आहेत त्याचा फॉल्ट काढण्यासाठी वेळ लागला आणि त्यामुळं लोकांना वीज पुरवठा थोडा खंडित स्वरूपात मिळाला. स्टेशनची कमतरता भासते का? या ठिकाणी सबस्टेशन उभारण्याची गरज आहे का? साधारण 1.5 लाख गजमीचा लोड जो आहे तो ह्या सबस्टेशनमध्ये येताना दिसून येतो. वीज पुरवठा आपण सुरळीत आहे, लोडचा काही विषय नाही. परंतु हे जे पावसामुळे जे व्यत्यय आला, ब्रेकडाऊन झाले, त्यामुळे हा व्यत्यय आलेला आहे. सर, नागरिकांना काय आव्हान कराल? नागरिक खूप पॅनिक झाले, जे आपल्याला पाहिलंच नाही. नागरिकांना आम्ही असं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये आम्ही अशी एक घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. त्याच्यात निश्चितच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून त्यांचा वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी आम्ही निश्चित नियोजन करू आणि चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.